नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय। सकाळचे 6:30 वाजलेले असत आणि अशा प्रकारे हे सगळं माहोल असा। माझा अवतार कसा काय माहित नाही, पण हे बघा या ठिकाणी फणसाचं झाड असा। फणसाच्या झाडात किती फणस धरलेत बघा, एकदम वरपर्यंत असे फणस धरले असत। आणि हे आपलो मळो असा। मळ्यात आता आपलो मको जो असा तो मको दिसता असा, म्हणजे ढोरांसाठी आपण चारो म्हणून केलो मको तो असा। बाकी मळाची झाडा, पलीकडे नदी असा। आणि आता आपण जातो आपल्या गोठ्यामध्ये, ठाकूर ब्रदर्स डेअरी फार्म। बऱ्याच दिवसांनी म्हटलं तुमका ठाकूर ब्रदर्स डेअरी फार्म दाखवूया। तत्पूर्वी तुम्ही बघू शकता आपल्या गावात एक कायापालट होता असा, तो म्हणजे रस्त्याचा रुंदीकरण होता। त्यामुळे रस्त्याची ही आजची परिस्थिती असा। आज मी व्हिडिओ शूट करतोय 26 एप्रिल 2025 आणि हे आपला ठाकूर ब्रदर्स डेअरी फार्म। तर चला फेरफटको मारून येऊया पटापट। या गोठ्यात हे सगळे म्हशी रवंत करतात आणि सकाळची दूध काढूची लगबग चालू असा। तर आताच मी अशान सगळा मागे ओढून घेतलंय आणि दूध काढूचं काम चालू असा। आता ह्या शान भरतलंय आणि खाली नेऊन टाकतलंय। ह्यो असा आमचो ढोलू किशन आणि लाडक्या गंगे, सोनू, मोटू, पतलू, श्रावणी, गौरा, तकडे कपिला आपली, आणि ही बघा ही कपिला असा, आणि ही असा भोपळी। तर अशी ही सगळी आपली ढोरा असत। या असा चंद्रा, तारा, अंतराणी। आता याच्यातले माका एक्झॅक्टली चंद्रा, तारा, राणी खायची तिघ जण ती माहित नाही, पण अशी 3 नावं असत। या 3 वासरांका दिलेली असत, ती दादल्याक बरोबर ओळखा घेता। तर आणि पलीकडे जर बघितलास तर या ठिकाणी ही भोपळ्याची वेल असा। या भोपळ्याच्या वेलीक आतापर्यंत 3 भोपळे आपण काढलेले असत। आणि आता तुम्ही बघू शकतास आपण अशा प्रकारे चेंबर्स वगैरे बनवलेले असत। हे बघा 1 2 3 आणि हे 4 चेंबर असत, जे आपल्याचा म्हशींचा मलमूत्र असता ता अशा प्रकारे वाहून त्या चेंबरमध्ये जाता आणि तिथून खाली आपल्या मळ्यात सोडला जाता। या ठिकाणी माडाची लागवड केलेली असा, म्हणजे नारळ रुजत घातलेले असत। ते आता कोंबिल्यात काही जणांका, काही नारळ ते व्यवस्थित झालेले असत। तो जो चारो दिसता समोर, तो चारो आम्ही तो सड्यावरून आणलेलो होतो। तो काही कारणास्तव पाऊस वगैरे पडलो आणि तो खराब झालो, चालता आणि दादलो आता दूध काढता। बघा गौऱ्या, बघू नको, समजलं। अशा प्रकारे दूध काढला जाता आणि पलीकडे तुमका जाऊन फिरवतंय,
अशा प्रकारे आपण पाण्याची वगैरे सोय यावर्षी केलेली आहे असा गोठ्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित मशीन का आंघोळ वगैरे घालूक बरी पडता। हे आपली कडबा कुट्टी मशीन, या ठिकाणी एक समोर नळ ठेवलं हातपाय वगैरे धुक, या ठिकाणी गवत आणून ठेवलेला असा, आणि या ठिकाणी आपला जो मको असा खालचो तो मको बारीक करून मशीनला लावून ठेवलेलो असा। आणि या ठिकाणी आता आपण गवत भरतलो, आज गवत आणूचा असा, त्यासाठी ही मांस वगैरे घालून ठेवलेलो असा। आणि या ठिकाणी कागद बसवलो जातलो, तर कागद लावसाठी अरेंजमेंट करून ठेवलेली असा। ही जी बाजू असा, ही बाजू आपण यावर्षी केलो, यावर्षी ही गावाने बांधलो, कोबो केलो। गेल्या वर्षीपर्यंत इथपर्यंतच होता सगळा, आणि याच्या पलीकडचा यावर्षी केलेला असा। आणि आपलो किशन कन्हैया बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले असत, तर बाप्पांची जागा जी असते ती या ठिकाणी बनवलेली असा, पण अजूनपर्यंत मुहूर्त सापडत नाही। तर अशा प्रकारे ह्यो आजचो एक छोटोसो व्हिडिओ, बऱ्याच दिवसांनी तुमका माझा पण दर्शन आणि गोठ्याचा दर्शन, गोठ्यामध्ये काय काय प्रगती झालेली असा गेल्या एका वर्षात, तर ती तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवची होती। सो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असाच अशी अपेक्षा करते, आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। काळजी घ्यावा स्वतःची, आंब्याचा सीझन असा, आंबे खावा भरपूर, गरे खावा भरपूर, आणि येवा कोकण आपलूच असा, मजा करा। बाय बाय।